दुसरा पाठ चालू झाला आहे आणि त्याच्या संदर्भातलं जो इंट्रोडक्शनचा व्हिडिओ आहे तुम्ही पाहिला आहे आणि आज आपण दुसऱ्या पाठातील 2.1 हा प्रॅक्टिस सेट पाहणार आहोत, म्हणजेच सराव संच 2.1 पाहणार आहोत. जे आपल्या पाठाचं नाव आहे ते क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, हे तुम्हाला माहित आहे. आणि पाठ पाहणार आहोत ते 2.1 या प्रॅक्टिस सेट संबंधित आपण आजचा व्हिडिओ पाहणार आहोत. तत्पूर्वी मला सांगायचंय, कोणाच्या लक्षात आहे याचा स्टँडर्ड फॉर्म काय आहे? ax² + bx + c = 0 हा स्टँडर्ड फॉर्म आहे. संपूर्ण पाठातील एक्झाम्पल याच रूपात येणार आहेत. तर आता 2.1 मध्ये कशा स्वरूपाचे एक्झाम्पल आहेत हे आपण थोडंसं पाहूयात. मग तुम्हाला तर माहित आहे बाळांनो की आपण काय करतो, सर्वप्रथम 2.1 हा प्रॅक्टिस सेटच ऍक्च्युअल मध्ये काय आहे पाहतो. म्हणजे 2.1 या प्रॅक्टिस सेट मध्ये काय काय आहे हे आपल्याला समजतं आणि ते समजल्यावरती आपलं टार्गेट फिक्स होतं आणि त्याच्यानुसार आपण स्टडी करायला सुरुवात करतो. तर आता नीट लक्ष द्यायचं, काय काय आहे हे माझ्याबरोबर तुम्ही शिकायचे. राईट एनी 2 क्वाड्रॅटिक इक्वेशन, 2 क्वाड्रॅटिक इक्वेशन आपण कॉन्सेप्ट मध्ये लिहिली, तुम्ही पण लिहू शकता. जे स्टँडर्ड फॉर्म मध्ये होतं ना आपलं, ax² + bx + c = 0, याच्यात ए बी सीची व्हॅल्यू चेंज करा, 2 इक्वेशन लिहा. पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुमचं होईल. दुसरा प्रश्न आहे डिसाइड. डिसाइड म्हणजे ठरवा की हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहेत का, म्हणजे हे वर्ग समीकरण आहेत का नाहीत हे ठरवायचंय. म्हणजे आहे की नाही हे एक ओळखायचंय. चला काय काय आपल्याला सापडतंय ते बघा. दुसरी गोष्ट सापडली, ठरवणे. आहे की नाही हे वर्ग समीकरण आहे का नाही ठरवायचंय. चला पुढे काय आहे, तर पुढे बघितलं तर तुम्हाला येईल राईट द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन इन टू दिस स्टँडर्ड फॉर्म. दिलेले एक्झाम्पल स्टँडर्ड फॉर्म मध्ये राईट करायचे. म्हणजे काय, तर आपल्याला दिलेलं इक्वेशन अस्ताव्यस्त दिलं असेल तर ते आपल्याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये राईट करायचंय, म्हणजे सामान्य रूपामध्ये कन्वर्ट करायचंय. खूप बेस्ट पार्ट आहे बरं का बाळांनो हा. त्याच्यानंतर पुढे पाहिलं तुम्ही तर तुमच्या लक्षात येईल डिटरमाइन बोलतंय, म्हणजे ओळखा वेदर द व्हॅल्यूज गिवन अगेन्स्ट द क्वाड्रॅटिक इक्वेशन. क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या समोर ज्या व्हॅल्यू आहेत, म्हणजे हे इक्वेशन आहे आणि याच्या समोर या 2 व्हॅल्यू दिल्यात, इट इज द रूट ऑर नॉट, हे रूट आहेत का नाहीत हे एक आपल्याला ओळखायला लावलंय. म्हणजे हा एक पार्ट आला, इट इज द रूट ऑर नॉट, हे मूळ आहे का नाही. ठीक आहे, काय काय आहे पाहू, कसं कसं सोडवायचं हे पण शिकवणार आहे, नुसतं एवढंच नाही तुम्हाला पाहायला लावणार. त्याच्यानंतर याच गोष्टीवरती डिपेंडन्स, रूट आहे का नाही ठरलं की रूट असेल तर के फाइंड आउट करायचा. असे 2 एक्झाम्पल आहेत. ओके, मग इन शॉर्ट तुम्हाला कळलं की आपल्याला याच्यामध्ये 3 प्रकारचे एक्झाम्पल पाहिजेत. कोणते कोणते, हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे की नाही. ओके, आणि एकदा ओळखायला शिकलं अशा स्वरूपाचं जर इक्वेशन आलं तर ते क्वाड्रॅटिक असतं, म्हणजे वर्ग समीकरण असतं. जर तसे त्या नियमात बसत नसेल तर ते नसतं. हे जर कळलं की तो पण प्रश्न सॉर्ट आउट होतोय. आणि परत एक शिकायचं स्टँडर्ड फॉर्म मध्ये, म्हणजे दिलेलं एक्झाम्पल कोणत्याही स्वरूपात असू द्या ते स्टँडर्ड फॉर्म मध्ये कन्वर्ट करता आलं पाहिजे आपल्याला. या स्टँडर्ड फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं हे एक शिकायचंय. आणि दुसरा प्रश्न, इट इज द रूट ऑर नॉट, हे मूळ आहे की नाही. मग अशा 3 स्वरूपाचे कंटेंट आपल्याला याच्यामध्ये पाहायचे आहेत. मग मी आवर्जून सांगतो विद्यार्थ्यांना आणि तुम्हाला पण सांगतोय बाळांनो, ज्यांना 2.1 चांगला स्टडी झाला त्याला संपूर्ण हा पाठ समजणार. कारण 2.1 मध्ये ज्या गमती आहेत ना त्या पुढे लागतात. कोणत्या कोणत्या, स्टँडर्ड फॉर्म मध्ये कन्वर्ट करावं लागेल, ते इथले आयडिया पुढच्या प्रॅक्टिस मध्ये उपयोगाला येते. रूट आहे की नाही हे पण मजेशीर आहे. मग तुम्हाला हे जे पार्ट आहे ना सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे, त्याच्यामुळे काळजीपूर्वक लक्ष द्यायचं. मग हा जर 2.1 व्यवस्थित समजला की आपल्याला पुढचे सर्व प्रॅक्टिस सेट सोपे जात असतात. म्हणून मी आवर्जून विद्यार्थ्यांना सांगत असतो की 2 वेळा या प्रॅक्टिस सेटचा स्टडी करा, कारण याच्यावरती डिपेंडन्स पुढच्या गोष्टी आहेत. म्हणून तुम्ही पण 2 वेळा स्टडी करायचा आहे. मी पण काळजीपूर्वक शिकवतोय, तुम्हीही तेवढ्या काळजीपूर्वक समजून घ्यायचंय. चला पुढे. मग ही गोष्ट आपल्याला हा प्रॅक्टिस सेट समजावून घ्यायचा आहे, तर याच्यासाठी बेसिक नॉलेज तुमच्याकडे काय असलं पाहिजे. बघा आता तुम्ही म्हणसाल सर प्रत्येक वेळेसच आम्हाला विचारताय तुमच्याकडे बेसिक नॉलेज काय असलं पाहिजे. अरे बाळांनो, तुम्ही 10वीला आले आहात. 10वीला फक्त 10वीचा पोर्शन नाहीये, तर तुम्ही पहिलीपासून ज्या गोष्टी मॅथ्समध्ये शिकला त्या सर्व गोष्टींचा सारांश म्हणजे बेसिक नॉलेज असतं आणि सर्व टोटल 10वीला यूज करावं लागतं. मग या ठिकाणी तुम्हाला काय गोष्ट माहीत पाहिजे, या ठिकाणी तुम्हाला माहीत पाहिजे चिन्ह. चिन्ह म्हणजे काय, जर इकडचं प्लस असतं तिकडे गेल्यावरती मायनस होतं, हे चिन्हांची एक गोष्ट माहीत पाहिजे. त्याच्याबरोबर तुम्हाला 2 कंसांचा गुणाकार कसा होतो, एका कंसानं गुणाकार कसा होतो हे पण बेसिक नॉलेज पाहिजे. त्याचसोबत तुम्हाला एक्सपांड फॉर्म माहीत पाहिजेत, a + b ब्रॅकेट स्क्वेअरचे एक्सपांड फॉर्म माहीत पाहिजेत. मग अशा
छोट्या छोट्या गोष्टी आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट लागते ते म्हणजे पुटिंग व्हॅल्यूज, किंमत ठेवणे. आणि जर या स्वरूपाचे सर्व नॉलेज तुमच्याजवळ असेल तर तुम्हाला कोणीच थांबवू शकत नाही आउट ऑफ मार्क्स घेण्यापासून. आणि नीट तुम्ही बघा, जर तुम्ही 10 विद्यार्थी काढले, बघा हे सत्य बाळांनो, इयत्ता 10वीतले कोणतेही 10 विद्यार्थी घ्या, ज्या मुलाचं बेसिक पक्क त्याला गणित सोपं जातं, त्याचे गणितमध्ये मार्क्स मिळतात, मग ह्या 10 पैकी 8 लोकांचं बेसिक पक्क नसतं. हा माझा दावा आहे, तुम्ही चेक करून बघा. आणि ज्यांचं बेसिक पक्क आहे त्यांना फुल मार्क्स भेटतात. मग ज्यांचं बेसिक पक्क नाही त्यांना काय करायचं, तर त्यांना काय करायचं बाळांनो, आपला बेसिक मॅथचा कोर्स परचेस करायचा आपल्या मोबाईल ॲपमधून. एज्युट्रिक्स बाय विनोद सर हे मोबाईल ॲप आहे. आणि जो विद्यार्थी हा बेसिक मॅथचा कोर्स पूर्ण करेल त्या विद्यार्थ्याला इथून पुढे कधीच गणित अवघड जाणार नाही. परंतु मन लावूनच अभ्यास करायचा. आणि त्याच्यामध्ये असा कोर्स बनवला आहे, माझ्या 18 वर्षाचा सर्व अनुभव टाकलाय. एवढ्या जर गोष्टी विद्यार्थ्याने केल्या की त्याला गणित सोपं जाणार. मग हा व्हिडिओ 5 ते 10वी म्हणजे 5वी पासून 10वी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आहे असा हा कोर्स मी डिझाईन केलेला आहे. आशा करतो ज्यांना गणिताची भीती वाटते, पालक असतील, विद्यार्थी असतील, त्यांना आपल्या विद्यार्थ्यांना हा बेसिक मॅथचा कोर्स द्या. काही शंका असतील तर आवर्जून मला विचारा. ग्रुपमध्ये माझा नंबर आहे, ॲपमध्ये माझा नंबर आहे. मी तुमच्या शंकांचं नक्की समाधान करेल. चला पुढे जाऊयात. मग एवढं तुमच्याकडे बेसिक नॉलेज असलं पाहिजे. मग एवढं जर बेसिक नॉलेज नसेल तर ते आपल्या बेसिकमधून तुम्ही कव्हर केलं, ह्या गोष्टी परत एकदा पाहिल्या असं समजून चाला, तर तुम्हाला हा प्रॅक्टिस सेट सोपा जाणार. पुढे पहिला प्रश्न झाला आपला. 2 इक्वेशन राईट करायचे होते. आता आहे डिसाइड, ठरवा हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का. म्हणजे दिलेले इक्वेशन्स तुम्हाला दिलेत ते वर्ग समीकरण आहेत का हे ठरवायचं आहे. आता हे ठरवण्यासाठी काय करायचं बाळांनो, तर वर्ग समीकरण आहे का नाही ठरवण्यासाठी आपल्याला धड्याचा स्टँडर्ड फॉर्म प्रथम आठवला पाहिजे. काय आहे आपल्या धड्याचा स्टँडर्ड फॉर्म, एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. या रूपात गणित आणावंच लागेल, वळून ताणून, नसेल तरी आणावं लागेल. आणि त्याच्यानंतर आपण ठरवू शकतो आपल्या नियमाप्रमाणे बसत असेल तर यस इट इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन, आणि नसेल तर नॉट, इट इज नॉट क्वाड्रॅटिक इक्वेशन, तर हे वर्ग समीकरण नाही. तर या ठिकाणी मी 1-2-3 एक्झाम्पल घेतो. एक सोपं घेतो, एक मिडन घेतो आणि एक हार्ड घेतो. मग उरलेले एक्झाम्पल तुम्ही सरावासाठी करायची. बघा या ठिकाणी फर्स्टचं एक्झाम्पल मी घेतो, एक्स स्क्वेअर प्लस 5x मायनस 2 इज इक्वल टू 0. आता हे कसं सोडवायचं हे पण समजून घ्या. सुरुवातीला लिहायचं कम्पेअरिंग विथ. तुमच्या स्कूलमध्ये स्कूल टीचरनं काय वर्डिंग सांगितलं असेल ते सर्व राईट करायचं. कम्पेअरिंग विथ एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी. मराठीवाले म्हणतील शी तुलना करू, यांची तुलना एक्स स्क्वेअर याशी करू. मग त्याच्याशी तुलना केल्यावरती कसं दिसतंय, ती एक्स स्क्वेअर प्लस 5x मायनस 2 इज इक्वल टू 0. सेम दिसतंय ना. राईट साईडला 0 पाहिजे आपल्या स्टँडर्ड फॉर्ममध्ये आणि लेफ्ट साईडला सर्व नंबर्स पाहिजे, ते आलेत. मग त्याची तुलना केली दिसलं. याच्यामध्ये ए ची व्हॅल्यू पण काढा. ए ची व्हॅल्यू बी आहे, सॉरी ए ची व्हॅल्यू 1 आहे, बी ची 5 आहे, सी ची -2 आहे. डन, इथपर्यंत क्लिअर. थोडक्यात काय, ए ची व्हॅल्यू 0 नाही हे आपल्या लक्षात आलं. आणि हेअर येथे the maximum index of variable x is 2. x चा मॅक्झिमम इंडेक्स किती आहे, 2. मराठीवाले काय लिहितील, येथे x चलाचा जास्तीत जास्त घातांक 2 आहे. मग नीट बघा, आता काळजीपूर्वक बघायचंय. आपला जो स्टँडर्ड फॉर्म होता तो एक्स स्क्वेअर म्हणजे मॅक्झिमम घातांक किती आला, 2 आला. एक कंडिशन फुलफिल झाली. ए ची किंमत 0 नाही, हे पण कंडिशन फुलफिल झाली. म्हणून हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. इट इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. हे वर्ग समीकरण आहे. इट इज बोलायचं. ओके. आता दुसरं एक्झाम्पल घेऊयात, थोडंसं आपण हार्ड. आता अपॉनचं एक्झाम्पल बघा. आता सध्या माझा अनुभव सांगतो, अपॉन आणि रूटचं साइन दिसलं की पोरांना जास्त गार लागतं, नको वाटतं ते. मग मी अपॉनचं एक्झाम्पल एक तुम्हाला घेतो इथं. वाय स्क्वेअर प्लस 1 अपॉन वाय इज इक्वल टू 2 अशा स्वरूपात आहे. तुम्ही पहिली स्टेप लिहिणार कम्पेअरिंग विथ, तुलना करू कोणासोबत, एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0 शी तुलना करू. कशी तुलना करायची, तर आता हे वाय आलाय, थोडासा त्रास देतोय ना आपल्याला. मग जे अपॉन वाय आहे ना बाळांनो,
त्यानंच मल्टिप्लाय करायचं, सिम्प्लिफाय होतं. अगोदर एक्झाम्पल लिहितो मी, वाय स्क्वेअर 1/y इज इक्वल टू 2. जे अपॉन नंबर दिसतोय ना, जो अपॉन गोष्ट दिसते ना, त्यानं मल्टिप्लाय करायचं. मी पहिल्या धड्यात पण सांगितलंय. तुम्हाला टेन्शन घालवायचं असेल तर हे डोकं लावायचं. मग मल्टिपल बाय वाय, वायने गुणू, मराठीवाले बोलतील. ओके, मग वायने गुणलं म्हणजे वाय इंटू वाय स्क्वेअर प्लस वाय इंटू 1/y इज इक्वल टू वाय इंटू 2. का गुणलं होतं तर हे घालवायसाठी, कारण अपॉनचं साइन होतं ना, आपल्याला त्रास देतं. मग नीट बघा काय झालं इथं, वाय स्क्वेअरनं वायला गुणलं, उत्तर आलं वाय क्यूब. इथं 1 इज इक्वल टू 2y. सरळ जर केलं म्हणजे स्टँडर्ड फॉर्ममध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला तर आपल्या लक्षात काय येतंय बघा, झालं. आता आपल्याला नुसतं दिसतंय असं झालं, ए स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. परंतु कंडिशन फुलफिल करा. मॅक्झिमम घातांक किती आला, काळजीपूर्वक नीट काळजी करा, किती आला, 3. मग इथं वाक्य लिहायचं, हेअर द मॅक्झिमम इंडेक्स ऑफ व्हेरिएबल वाय इज 3, हेन्स इट इज नॉट क्वाड्रॅटिक इक्वेशन. मराठीवाले बोलतील, येथे वाय या चलाचा जास्तीत जास्त घातांक 3 आहे, म्हणून हे वर्ग समीकरण नाही. आपल्या नियमात किती पाहिजे होतं, 2. ठीक, परंतु हे सॉर्ट आउट केल्याशिवाय समजणार नाही. डायरेक्ट जर तुम्ही इथं बघितलं असतं तर तुम्ही म्हणलं असतं 2 आहेत, नाहीये बाळांनो. ते सॉर्ट आउट केल्यावरती लक्षात येणार. मग हे वर्ग समीकरण नाही. चला पुढचं अजून एक एक्झाम्पल घेऊ, थोडंसं हार्ड घेऊ. अपॉनचं झालं, कुठलं घेऊयात, चला 5वं घेऊ. 2 कंसांचा गुणाकार आहे, मल्टिप्लाय. 5m + 2 इन ब्रॅकेट m - 5 इज इक्वल टू 0. बघा बेसिक नॉलेज मी म्हटलं होतं ना पाहिजे, 2 कंसांचा गुणाकार तुम्हाला या ठिकाणी. तर m ने कोणाला गुणतात हे तुम्हाला माहिती आहे. इथं तुम्ही लिहिलं कंपेअरिंग विथ एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0 शी तुलना करू. मराठीवाले काळजी करायचं, आता तुमच्या स्कूलच्या टीचरने जसं वर्डिंग सांगितलं तसं करायचं. मग 2 कंसांचा गुणाकार कसा करतात माहिती आहे का तुम्हाला, पहिल्या पदानं दुसऱ्या अख्ख्या कंसाला गुणायचं. माझं वाक्य लक्षात ठेवा, m ने दुसरा ब्रॅकेट अख्खा लिहायचा, लिहिला, परत +2 लिहायचं, परत दुसरा ब्रॅकेट अख्खा लिहायचा. आणि मग याच्यानंतर तुम्हाला आयडिया माहिती आहे, कंसाच्या बाहेरची संख्या कंसाला गुणते. हे बेसिक नॉलेजशी संबंधित खेळ आहे बाळांनो. m ने m ला गुणलं, m चा स्क्वेअर आला, इथं 5m आलं, इथं 2m आलं आणि बेपंचे 10 आलं. आता याच्यामध्ये लाईक टर्म्स आहेत दोघं, त्यांचं ऑपरेशन होईल. मग m स्क्वेअर मायनस प्लस मायनस होतं, 3m - 10 इज इक्वल टू 0. आता यापुढे काय लिहायचं तुम्हाला माहिती आहे, हेअर द मॅक्झिमम इंडेक्स ऑफ व्हेरिएबल m इज 2 इज इक्वल टू नॉट 0, हेन्स इट इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. मराठीवाले म्हणतील, येथे m या चलाचा जास्तीत जास्त घातांक 2 आहे, म्हणून हे वर्ग समीकरण आहे. सोपं आहे की नाही. मग काय शिकलो मी, पुन्हा एकदा रिपीट करतो बाळांनो, तुमच्या लक्षात येत आहे का, दिलेलं इक्वेशन हे क्वाड्रॅटिक आहे का नाही हे आपल्याला चेक करायचं होतं. त्याच्यासाठी आपल्याला काय करायला लागेल, सर्व गणित स्टँडर्ड फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं, त्याचा घातांक किती येतोय ते बघायचं, सर्वात मोठा घातांक, आणि त्याच्यावरती ठरतं ते क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का नाही. या ठिकाणी मी 3 हार्ड एक्झाम्पल तुम्हाला सोडून दिलेली आहेत. उरलेले एक्झाम्पल आहेत, तुम्ही ट्राय करायचं आहे. कोणती कोणती उरलेत ते पण सांगतो मी, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. 2 नंबरचं एक्झाम्पल आपलं उरलंय, 4 नंबरचं उरलंय. बघा आता 2 नंबरचं सोपं आहे, ट्रान्सफर करायचंय. 3 नंबरचं सोडवलं तसंच 4थं आहे, खाली एक साला आपण ते त्याच्यासारखं सुटेल, 4थं याच्यासारखं सुटेल. आणि जे लास्टचं आहे 6 ते फक्त ट्रान्सफर करायचेत, लाईक टर्म जवळ घ्यायचेत. त्यामुळं तुम्ही हे एक्झाम्पल सॉर्ट आउट करा आणि मला सांगा 2 नंबर, 4 नंबर, 6 नंबर हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहेत का नाहीत हे कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय. ओके, ठीक, डन. चला पुढे. जर बाळांनो तुम्हाला सेकंड क्वेश्चन व्यवस्थित समजला असेल ना, दुसरा प्रश्न, तर या तिसऱ्या प्रश्नाला तुम्हाला विशेष त्रास होणार नाही. का तर सेम आहे, सेम तेवढंच सोडवायचंय, फक्त थोडंसं लास्टला चेंज होतं. ते कसं होतं बघा, कारण इथं काय विचारलंय, राईट द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन इन द स्टँडर्ड फॉर्म. दिलेले गणित स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहा. आता मला सांगा, आपण दुसऱ्यामध्ये काय केलं बाळांनो, परत एकदा दाखवतो तुम्हाला मी. याच्यात पण स्टँडर्ड फॉर्म मध्येच गणित लिहिलं ना, सर्व कन्वर्ट करून. इथं लास्टला आपण स्टँडर्ड फॉर्म मध्ये जाणार होतो ना. ओके, मग हीच सिस्टम आपल्याला या ठिकाणी फॉलो करायची. डन, म्हणजे तुम्हाला आता ते सुटणार आहे. आणि देन एबीसीच्या व्हॅल्यूज काढायच्यात, मग ते तुम्ही पण काढू शकता. चला, या ठिकाणी पण मी 3 एक्झाम्पल घेतोय, एक सोपं, एक मध्यम, एक अवघड. ठीक, तुम्ही सुचवा कशी घ्यायची. अवघड म्हटलं की तुम्ही अवघड कशाला म्हणता माहिती आहे का, जे थोडंसं खतरनाक दिसतंय त्याला अवघड म्हणता तुम्ही. ठीक आहे, आणि ते दिसतं म्हणून असतं बरं का खतरनाक. ठीक, चला फर्स्ट एक्झाम्पल बघा. 2y = 10 - y²
याला सोडवायचंय. कसं लिहिणार आपण? लिहिणार इथं कम्पेरिंग विथ, तुम्ही अख्ख्या शब्दात लिहा, माझ्यासारखा शॉर्टकट मारायचा नाही. ए स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0 शी तुलना करू. ठीक, तुलना करायची. आता स्टँडर्ड फॉर्म आपला काय आहे? राईट साईडला फक्त 0 ठेवायचं, बाकीचं सर्व इकडं आणायचं. कसं आणायचं? तर हे कसं येईल सांगा. वाय स्क्वेअर इकडे आला, मायनस होता तो प्लस झाला. आधी 2y अगोदर लेफ्ट साईडला आधीच बसला होता, 10 राईट साईडला होता, इकडे येणार आहे प्लस होता तो मायनस झाला. ओके डन. स्टँडर्ड फॉर्म मध्ये गणित झालं. आता एबीसीच्या किमती लिहायच्या. ए ची व्हॅल्यू 1, इथं काय नाही म्हणलं 1 आहे. बी ची व्हॅल्यू 2 आणि सी ची -10 आहे का नाही सोपं? दिलेलं एक्झाम्पल स्टँडर्ड फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं आणि एबीसीच्या व्हॅल्यूज काढायच्या. चला पुढे दुसरं एक्झाम्पल. x - 1 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 2x प्लस 3. आता का घेतला असेल ही मी? तर याच्यामध्ये x - 1 ब्रॅकेट स्क्वेअर आहे, म्हणजे a प्लस बी, a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर आहे. एक्सपन फॉर्म 5वी आणि 6वीचं गणित. परंतु तरी पण मुलांना हे आठवत नाही. हे माझा अनुभव सांगतोय बाळांनो, मी बळच तुम्हाला डागात गोळीबार मारत नाहीये. खरंच मुलांना स्टँडर्ड फॉर्म अजून 10वीतल्या व्यवस्थित येत नाहीत. तर हे तुम्हाला एक्सपन फॉर्म जमला पाहिजे. तर तुम्ही काय लिहिणार? इथलं पहिलं वाक्य कम्पेरिंग विथ एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी शी तुलना करू. मराठीवाले तुलना करतील. मग याचा एक्सपांड फॉर्म काय असतो रे? एक्स स्क्वेअर -2 इंटू एक्स इंटू 1 चा स्क्वेअर इज इक्वल टू 2x प्लस 3. माहिती आहे तुम्हाला? चला, माहिती आहे असं गृहीत धरून चालू. ठीक, इथं 1 राहिला होता, इंटू 1 राहिलाय माझा. चला, एक्सचा वर्ग एक्स स्क्वेअर -2 इंटू 2x प्लस एक्सचा स्क्वेअर 1 इज इक्वल टू 2x प्लस 3. आता लाईक टर्म जवळ घ्या, म्हणजे राईट साईडला आपल्याला फक्त 0 ठेवायचं, बाकीचं सर्व लेफ्ट साईडला घ्यायचं. परंतु येताना ते त्याच्या पाहुण्यापाशी येऊन बसतं, कोणापाशी पण नाही बसत आहे. मग एक्स स्क्वेअरला पाहुणा तिकडं आहे का? नाही. इकडं -2x ला पाहुणा आहे का? आहे, म्हणजे 2x एक्स वाला तो पण मायनस झाला. इथं 1 होता, 1चा पाहुणा कोण? -3 झाला, प्लसचं 3 इकडं आलं, मायनस झालं. तर लाईक टर्म याला बोलतात ज्याच्या त्याच्या शेजारी येऊन ते बसतात. मग इथं दोघं आहेत ना, त्यांचं ऑपरेशन होईल. कसं होईल? एक्स स्क्वेअर मायनस मायनस प्लस होतं, आला का चिन्हांचा खेळ? मी बोललो ना, साईन तुम्हाला यूज करता आले पाहिजेत. -4 इथं प्लस मायनस मायनस होतं, उत्तर आलं 2, मोठ्या संख्ये चिन्ह वजा इज इक्वल टू 0. आता सांगा एबीसीच्या किमती. ए बरोबर 1, बी बरोबर -4, सी बरोबर -2. ओके डन. म्हणजे गणित कसंही असू द्या, घाबरू नका. दिलेलं गणितामध्ये काय करता येईल हे जर आपल्याला लक्षात आलं तर दिलेलं गणित सॉर्ट आउट करायचं आणि एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी या रूपात रूपांतर करायचं. ते कसं करायचं आता तुम्हाला 2 एक्झाम्पलवरून लक्षात आलंय. मग याच ठिकाणी अजून तुम्हाला आता उरलेले सर्व एक्झाम्पल सोपीत, परंतु तरी सुद्धा मी 5वं घेतो, तुमच्या ओळखीचं आहे. पी इन ब्रॅकेट 3 प्लस 6p इज इक्वल टू -5. आता फर्स्ट एक्झाम्पलमध्ये पाहिलं होतं ना आपण, कंसात सेकंड क्वेश्चन मध्ये पाहिलं होतं, कंसाची बाहेरची संख्या कंसाला गुणते. मग पी न 3 ला गुणलं 3p अधिक पी न 6 ला गुणलं 6p वर्ग बरोबर 5. आता आपल्याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये इथली ओळ लिहायची राहिली माझी, कम्पेरिंग विथ, ते तुम्ही लिहा. इकडे 0 ठेवायचं असतं, सर्व इकडे येतं, परंतु येताना स्टँडर्ड फॉर्म मध्ये मांडायचंय ना. मग 6 आणि 3 इकडेच आहेत, याचे साइन चेंज होणार नाहीत, लेफ्ट साईडलाच आहेत ते. 6p स्क्वेअर प्लस 3p प्लस 5, फक्त राईट साईडला -5 होता तो प्लस आला, इकडे झाला. मग ए ची व्हॅल्यू 6, बी ची व्हॅल्यू 3, पी ची व्हॅल्यू 5. डन. हेच प्रश्न विचारलेत का नीट काळजीपूर्वक बघायचंय तुम्ही. एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी रूपात लिहा आणि एबीसीची व्हॅल्यू फाइंड आउट करा. या स्वरूपाची एक्झाम्पल होती, म्हणजे तुम्हाला स्टँडर्ड फॉर्म मध्ये गणित कन्वर्ट करता आलंच पाहिजे. हाच खासियत आहे या धड्याचा, आणि 2.1 मध्ये तेच आहे. म्हणून मी बोलतो 2-2, 3-3 वेळा एक्झाम्पल सोडवा. एकदा काही बेसिक मधल्या बेसिकच्याच गोष्टी, तिथं चिन्हांचा वापर आहे, कंस कसं फुटतो, कंसाचा गुणाकार आहे, एक्सपांड फॉर्म आहे, ट्रान्सफरचे इकडून तिकडे गेल्यावर कसं चिन्ह होतं, हे बेसिकचं गोष्टी तुमच्या लक्षात आल्या की 2.1 सोपा जाणार आहे. चला, तिसरा प्रश्न पण आपण कव्हर केला. कसा कव्हर केला बाळांनो? उरलेत ना गणित आपली, कोणती कोणती उरलेत बघा. 3rd नंबरचं एक्झाम्पल आहे, 4th नंबरचं आहे, 6th नंबरचं आहे. कोणासाठी असतील रे हे? तुमच्यासाठी. सोडवायची आणि कमेंट मध्ये काय द्यायची? उत्तर नक्की द्याल अशी आशा करतो. चला पुढे. आता या ठिकाणी
जो फोर्थ क्वेश्चन आहे तो समजून घ्यायचा. काय आहे तर डिटरमाइन वेदर द व्हॅल्यूज गिवन अगेन्स्ट ईच इक्वेशन. प्रत्येक इक्वेशनच्या समोर ज्या व्हॅल्यूज दिल्यात त्या व्हॅल्यूज या रूट्स आहेत का, याचे उकल आहे का, म्हणजे मुळे आहेत का. आता नीट लक्ष द्यायचं बाळांनो. मी सांगितलं ना बेसिकमध्ये तुम्हाला पुटिंग व्हॅल्यूची इथं तुम्हाला गरज आहे. म्हणजे कोणती बेसिक गोष्ट पाहिजे, पुटिंग व्हॅल्यू. मी तर आवर्जून सांगतो बाळांनो, ज्या व्यक्तीला पुटिंग व्हॅल्यू जमतात त्या व्यक्तीला 70% मॅथ्स जमतं, आणि ज्याला पुटिंग व्हॅल्यू जमत नाहीत, त्रास होतो, त्याला मॅथ्स अवघडच जात. सर हे कसलं लॉजिक आहे, करा चेक तुम्ही स्वतः. तुम्हाला पुटिंग व्हॅल्यूज परफेक्ट येत असतील तर 100% तुम्ही मॅथ्समध्ये हुशार असाल, आणि पुटिंग व्हॅल्यूज तुम्हाला येत नसतील तर तुम्ही 200% गणितामध्ये ढळत चाल. माझा अनुभव आहे, मोठीपणा नाही आहे. चला बघूयात पुटिंग व्हॅल्यूज म्हणजे काय असतं. तर बघा इथं एक इक्वेशन दिलंय, ते इक्वेशन आपण राईट करू. x² + 4x - 5 = 0, आणि ज्या समोर दोन व्हॅल्यू दिल्यात, x ची व्हॅल्यू 1 आणि परत x ची व्हॅल्यू -1 दिली. आता काय करायचं बाळांनो, हे एक्झाम्पल फर्स्ट एक्झाम्पल घेतलं त्याच्यात x ची व्हॅल्यू 1 टाकायची, पुन्हा हेच एक्झाम्पल घ्यायचं. आता याच्यात x ची व्हॅल्यू -1 टाकायची, कारण त्यांना इथं दोन किमती दिल्यात ना, याच्या समोर 2 दिल्यात म्हणून 2 वेळा सोडवतोय, 3 दिले असते तर 3 वेळा सोडवलं असतं. ओके, आता व्हॅल्यू पुट करा. कशी व्हॅल्यू पुट करायची, एक्सच्या जागेवर ठेवायची, म्हणजे एक्स निघून जातो. पुटिंग व्हॅल्यू झाला खेळ परत तिथंच. 1² 4 आणि x याच्यामध्ये कसलं चिन्ह असतं रे, कोण सांगेल, 10वीचे विद्यार्थी. 4 आणि x मध्ये गुणाकाराचं चिन्ह असतं बरं का, आणि ज्यांना आठवलं नाही त्यांना समजून घ्या, पप्पाचे पैसे आपण वाया घालवतोय का. 4 गुणिले 1 -5 = 0. 1 चा स्क्वेअर किती असतो, 1. 4 1 4 वजा 5 = 0. 4 आणि 1 5 वजा 5 = 0. उत्तर आलं 0 = 0. जर 0 = 0 आलं तर इथं म्हणायचं लेफ्ट हँड साईड = राईट हँड साईड. मराठीवाले बोलतील डावी बाजू बरोबर उजवी बाजू आहे. आणि जर 0 = 0 आलं तर मग x = 1 इट इज द रूट. मग x = 1 हे मूळ आहे. सेमीवाले म्हणतील इट इज द रूट. आणि जर 0 = 0 नसतं आलं तर काय लिहिलं असतं, इट इज नॉट रूट. सोपं आहे का. 0 = 0 आलं तर इट इज अ रूट, नाही आलं तर नॉट रूट. ठीक, चेक करू. इथं x ची व्हॅल्यू आता -1 ठेवायची. x चा स्क्वेअर म्हणजे -1 चा स्क्वेअर प्लस 4 इंटू x ची व्हॅल्यू -1. जिथं x आहे तिथं पुट करतो, त्याला पुटिंग व्हॅल्यू म्हणतात. च्या जागेवर ठेवणे बरोबर 0. x मायनसचा कुठल्या पण मायनसचा संख्या आहे स्क्वेअर हा प्लस असतो, माहिती आहे का तुम्हाला. नसेल तर लक्षात ठेवायचाच. कसं समजून सांगू का, बघा -5² म्हणजे काय करणार आपण, -5 गुणिले -5 बरोबर का. मग 5 5 25, पण मायनस मायनस प्लस. मग एवढं डोकं लावण्यापेक्षा असं डोक्यात ठेवा, वजाच कुठल्या पण वजा संख्येचा वर्ग हा प्लस असतो. सिंपल. ठीक, इथं मायनस प्लस मायनस -5 = 0. आता काय होतं रे, मायनस प्लस मायनस मायनस होतं. आता बघा चिन्हांचा खेळ, हे लय खूप मोठं आहे बरं का बाळांनो. = 0. मायनस मायनस प्लस होतं, मोठ्या संख्येचे चिन्ह 0. तुम्ही म्हणणार सर कसं, अहो बेसिक मॅथ्सचे आपले व्हिडिओ पहा. हे कसं ते सांगायची पण गरज नाही, कोणाची वाट पण बघायची गरज नाही. आपण खुश, आपले पप्पा खुश, आपली मम्मी खुश. साहजिकच खुश झाल्यावरती तुम्हाला गिफ्ट भेटणार, आणि मार्क्स कमी पडले तर पुन्हा गिफ्ट भेटतं, पण ते थोडंसं वेगळ्या स्वरूपाचं गिफ्ट असतं. ओके, डन. समजतंय तुम्हाला, हुशार आहात तुम्ही, 10वीचे विद्यार्थी आहात. ठीक, लक्षात आलं तुमच्या. आता मला सांगा, या ठिकाणी -8 = 0 आलं, मग हे रूट असेल का नसेल हो, नाही. जर 0 = 0 आलं तर रूट असतं, 0 = 0 नसेल तर रूट नाही. म्हणून तुम्ही म्हणणार x = -1 इट इज नॉट रूट, हे मूळ नाही. आशा करतो तुम्हाला एक्झाम्पल समजलं असेल, आणि याच तऱ्हेने तुम्ही दुसरं एक्झाम्पल देखील सोडवाल. आता तुम्ही बोलाल सर इथं अपॉन आलं, काय करायचं. पुन्हा बाळांनो बेसिकचा खेळ येतो. मग अपॉनची फ्रॅक्शनची बेरीज, फ्रॅक्शनचं मल्टिप्लिकेशन, फ्रॅक्शनचं डिवायडेशन, या गोष्टी इथं लागतात. तुम्हाला एकच गोष्ट वाचवू शकते, ते म्हणजे बेसिक मॅथ्सचं नॉलेज. तुम्हाला इतर कोणीच वाचवू शकत नाही, कारण स्कूलमध्ये शिकवत असलेले टीचरसुद्धा भारी शिकवत असतात. पण आपण म्हणतो आपल्याला समजत नाही.
का समजत नाही तर आपलं बेसिक कच्चं असतं. त्याच्यामुळे सर्वप्रथम बेसिकवरती कॉन्सन्ट्रेशन करा. तुम्ही माझ्या एका व्हिडिओमध्ये कमीत कमी 10 ते 15 20 वेळा ऐकत असाल बेसिक किती महत्वाचं आहे. ठीक, चला पुढे. मग याच्यानंतरनं एक गणित होतं की आपल्याला सांगितलंय फाइंड के शोधा. कधी x इज इक्वल टू 3 इट इज द रूट. हे रूट आहे म्हणजे त्या एक्सची व्हॅल्यू आहे. आता बघा आपलं अगोदरचे एक्झाम्पल काय होते, रूट नॉर नॉट, जे शून्य आलं त्याला आपण रूट बोललो. आता इथं म्हणतोय ते रूट आहे तर इक्वेशन मध्ये के टाकलाय, के ची व्हॅल्यू काढा. मग आपण एक्झाम्पल एक ट्राय करू. इक्वेशन काय दिलं होतं, के एक्स स्क्वेअर मायनस 10x प्लस 3 इज इक्वल टू 0. आता आपल्याला काय करायचं, इथं जी एक्सची व्हॅल्यू 3 टाकली ना, रूट सांगितलं, ती एक्सच्या जागेवर 3 टाकायचं. काय करायचं नाही, पुन्हा एकदा पुटिंग व्हॅल्यू, पुन्हा एकदा किंमत ठेवणे. पुटिंग व्हॅल्यू म्हणजे किंमत ठेवणे, च्या जागेवर किंमत ठेवायची. एक्सच्या जागेवर 3 टाका. मग के इंटू एक्सची किंमत किती होती, 3चा वर्ग वजा 10 गुणिले 3 अधिक 3 बरोबर 0. के तसंच राहिलं, 3चा वर्ग 9 वजा 10 30 अधिक 3 बरोबर 0. के आणि 9 के होतं बरोबर. आता यांचं ऑपरेशन होतं, हे लाईक आहेत, मायनस प्लस मायनस होतं, वजा 27 आलं बरोबर 0. 9 आणि 27 यांचं ऑपरेशन करू नका बाळांनो. 9 के बरोबर वजा 27 तिकडे गेलं राईट साईडला, अधिक झालं. हे डोक्यात ठेवा. काय काय जण 9 आणि 27 ची वजाबाकी करतात. अरे हे के, त्याला के नाहीये, त्याला एक टर्म नाहीये. मग 27 तिकडे गेला. आता मला सांगा 9 आणि के मध्ये कसलं चिन्ह आहे, मल्टिप्लाय. तिकडे गेल्यावरती 9 काय होईल, डिवाइड होईल ना. मग 9 ने 27 ला भागलं, उत्तर किती येतं 3. अशा तऱ्हेने के ची व्हॅल्यू भेटते. सिंपल आहे, 2 मार्क्स मिळून जातात. ओके, आता तुम्हाला लास्टची एक ऍक्टिव्हिटी आहे बरोबर. मग तुम्हाला जे मी आता एक्झाम्पल सर्व शिकवले, दुसरा क्वेश्चन शिकवला, तिसरा शिकवला, चौथ्यातले काय एक्झाम्पल्स राहिलेत आपले ते तुम्ही होमवर्क म्हणून उरलेले सर्व एक्झाम्पल करायचेत. या ठिकाणी चौथ्यातलं दुसरं एक्झाम्पल राहिले. 6वं गणितातलं जी ऍक्टिव्हिटी दिली ती पूर्ण ऍक्टिव्हिटी इथं आहे. त्या ऍक्टिव्हिटीमध्ये व्हॅल्यू किती ठेवायची, तर 7/5 हे रूट आहे म्हणजे एक्स. त्या ठिकाणी आपल्याला एमच्या जागेवरती ते व्हॅल्यू ठेवायची आणि ही ऍक्टिव्हिटी सोडवायची, ज्यात आपण के कसा काढला तसं. तर हे उरलेला सर्व होमवर्क तुम्ही करायचं आहे आणि मला या ठिकाणी फक्त कमेंटमध्ये काय सांगायचं, तर बाकीचे सर्व उदाहरण तुम्ही सांगचालच, परंतु ह्या ऍक्टिव्हिटीमधला के किती आला हे मला तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. ठीक आहे बाळांनो, आशा करतो तुम्हाला सर्व प्रॅक्टिस सेट व्यवस्थित समजला असेल आणि या ठिकाणी जे मी तुम्हाला आता नॉलेज दिलं त्याचा तुम्हाला नक्कीच उपयोग होईल, तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल अशी मला आशा आहे. आणि जर आवडत असेल तर तुम्ही या चॅनलला लाईक्स करणारच आहात, परंतु आपल्या मित्रांना देखील शेअर करा, सबस्क्राईब करून ठेवा. त्याचसोबत जर तुम्हाला वाटत असेल की सरांनी आम्हाला अजून डीपमध्ये माहिती द्यावी तर आपली वेबसाईट आहे किंवा आपलं मोबाईल ॲप आहे जे www.edutricks.in आहे, किंवा अँड्रॉइड प्ले स्टोअरवरती गेला तर एज्युट्रिक्स बाय विनोद सर या नावाने ॲप आहे, ते डाउनलोड करा. त्याच्यातून आपले बेसिकचे कोर्स किंवा इतर मॅथचे कोर्स घ्या किंवा माझी कम्युनिटी जॉईन करा, जेणेकरून तुम्ही माझ्या व्हॉट्सअप ग्रुपला ॲड होता आणि तुम्हाला वेळोवेळी येणाऱ्या अडचणीचं मार्गदर्शन माझ्यातर्फे मिळत राहील. ठीक आहे, धन्यवाद.